नमस्कार मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो, गावी आलो कोकणामध्ये आणि मस्त रात्री मुसळधार पाऊस पडत होता. आता पाऊस थांबला थोडासा. तर गावी आपल्या गावी नाही आलो आहे, साहिलच्या गावी आलो आहे, म्हणजे मित्राच्या गावी आलो आहे. आपल्या इथून गाव जवळ आहे, तर त्याच्या गावी आज योग आला आहे इकडे यायचा. तर आम्ही आता चाललो आहे, केळशीमध्ये चाललो आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे यांच्या गावच्या होडीच्या परिसरामध्ये. इकडे बघा, पावसामध्ये दृश्य वेगळे असतात आणि शिमग्यातले किंवा उन्हाळ्यातले दृश्य वेगळे असतात. गावाला मेन गाडी पाहिजे बघा, गाडीचं झालं आहे जुगाड एक. तर शनिवार आहे, बघूया. आणि सुट्टीमध्ये मी आलो गावी. तर चालू केळशीमध्ये एक आपलं लागतं ना, टमाटर कांदे बटाटे वगैरे आणायला चाललो आहे. कारण की कसं इथून केळशी जवळ आहे, त्यामुळे आम्ही घेऊन नाही आलो इथे मुंबईवरून. तर त्यांना आणायला चाललो आहे. आणि आता आपल्या गाडी जुगाड झालेला आहे, निघालो आम्ही. मस्त गावाला पाऊस पडतोय आणि सगळीकडे हिरवगाळ झालेला आहे पूर्ण. तेव्हा पूर्ण पारे वगैरे पूर्ण व्हायला लागलेत. गाडी आणली वाटतं धुवायला. मस्त आहे, आपण इथे येऊया नंतर दुपारी. तर मित्रांनो, आत्ता आम्ही बनवतोय भजी मस्त चुलीवरती गरमागरम आणि मस्त पाऊस पण पडतो रिमझिम. तर इकडं आता आम्ही ना चूल पेटवली कशी तरी, फाटी एवढी सुकी फाटी, त्यांनी चूल पेटवले आम्ही. तर मित्रांनो, इकडे आपण बनवतो कांदा भजी मस्त, आणि इकडे बनवतो आपण बटाटा भजी. इथे 2 भजी बनवतो आपण. आणि इकडे कांदा कटिंगचं काम चालू झालेलं आहे. इकडे आम्ही इस्तू पेटवले, चाललं कांदा कटिंगचं काम मस्त. तर कांद्याला मस्त बारीक करून झालेले आहे. मस्त कोथिंबीर आणि मिरची पण कटिंग चाललं इकडे आमचं. इकडे बघा, पूर्ण आपलं हे कांदा कटिंग झालं एक टोप. इकडे बटाटे आपण कापले अशी पातळी एकदम. मसाला, गरम मसाला, हळद, मीठ सगळं आहे. चण्याचं पीठ पण आहे. आता आपण टोपामध्ये येत नाही, मस्त एकत्र कालवूया याच्यामध्ये आणि नंतर बनवूया आपण. मस्त बारीक कापलं बघा कांदा पूर्ण असं. आणि बाहेर मग मस्त पाऊस पण पडतोय. तर पावसामध्ये कांदा भजी खायची मजा वेगळीच आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकलं. आता आपण यामध्ये हळद टाकूया मस्त थोडंफार. हे बघा, आपण हळद टाकूया यामध्ये, जास्त नाही, तेव्हा बस झालं आपल्याला. नंतर टाकूया आपला हा घरगुती लाल मसाला टाकूया. आपण मुंबईवर घेऊन आलो खास. लागला तर घेऊ आपण परत. आणि हा आहे आपला गरम मसाला, तो पण टाकू थोडासा. बाकी हे पण आहे आपल्याकडे. हे बघा, मिरची गेल्या बारीक कटिंग करून ठेवली, ती पण टाकतो यामध्ये. आणि कोथिंबीर पण टाकतोय. आणि थोडासा जिरा पण होता, तो पण टाकतोय. म्हणजे सगळा एकत्र करूया आपण आधी. आणि लागले ना अजून मसाला, आपण पुढे टाकून घेऊया. पण पहिला आपण सगळा एकत्र करूया कांदा, म्हणजे सगळा मुरल त्यामध्ये, मीठ वगैरे त्यामध्ये, मसाला वगैरे. मस्त आपला आहे ना कांदा वगैरे नाही झाला आहे, मॅनेज करून झालं आहे. म्हणजे मसाला, हळद, अजून काय आपले जे होते ना मसाले आणलेले, त्याला आपण लावल्यामध्ये. त्याचं मीठ पण टाकलेलं आहे आज बऱ्यापैकी. आणि आता आपण टाकूया आपण हे चण्याचं पीठ टाकूया. तर आता आपण हे टाकतोय, चण्याचं पीठ टाकतोय. टाक थोडंफार, बस 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 बस. आणि मस्त कालवून घेऊया पहिला आपण. म्हणजे हे सगळं हे एकजीव करू. आडा भजीचं सर्व पीठ लावतोय, बनवतोय. त्यामध्ये मस्त पण बटाटा भजी कालवणार आहोत. आपला कांदा भजी चाललाय आणि इकडे चाललंय आपला बटाटा भजी चाललंय. तर आपण पूर्ण सगळं एकत्र करूया आधी. हे सगळं मसाला लागेल म्हणजे थोडंसं मीठ कमी वाटतं. म्हणजे जेवढं काय मीठ लागणार आहे ना, तो आता टाकून घेऊया. आणि आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहोत. फक्त हे आपण जे कालवते ना, म्हणजे आपलं चण्याचं पीठ, मसाले बिसाले सर्व, यावरती आपण कांदा भजी बनवणार आहोत. यात आपली कढई बस ओके बनलेला आहे भजीचं पूर्ण मसाला रेडी झालेला आपला. आणि आपण आता भजी बनवा घेऊया. आपला झारा पण आहे रेडी सगळा. कढई छोटीशी आहे, जेवढं बसलं तेवढं बसूया आपण यामध्ये. तेल मस्त टाकलं मित्रांनो इकडे. आणि आपल्याकडे मस्त कांदा भजी सगळं रेडी होत आहेत.
असं मित्रांनो गरमागरम आहेत ना भजी आपलं तेवढून होतं आता एक 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 ते आता इकडे साईडने पियूज करतोय तर मी त्यांना थोडंसं करून दिलं त्यांना हां मस्त घाल एक नंबर झाला मित्रांनो बाहेर म्हणजे बाहेर पण मस्त वातावरण झालं पावसासारखं आहे सगळं बघा मस्त रिमझिम म्हणजे पाऊस पडतो बाहेर आणि पावसामध्ये मस्त ब्रेक चालला कांदा भजीचा आता इकडं मित्रांनो साईल बसला आहे कांदा भजी करायला हे बघा इकडे आता सगळ्यांचा हात लागला आहे कांदा भजीला मस्त तेल पण तापलं आहे आणि मस्त तो सोडतोय हे थोडेसे मोठे मोठे आले पण मस्त झाले ते पण भारी झाले कुरकुरीत कांदा भजी चालला इकडे आपण मिरच्या पण घेतल्यात कटिंग करून उद्या तर पण तळणार आहोत नंतर आपण अजून पाव आणले साईलला आणि पाव पण अजून आणले आम्ही तेल मस्त तापलं आहे या तुम्ही पण पावसामध्ये कांदा भजी खायला कसं झालंय मस्त झालं ना एक नंबर इकडे काकीने पण आवडलं आम्ही दिलं टेस्टला त्याला पण आवडलं एक भजी हे बघा चांगलं झालं काकी ना मस्त झालं ना हां मित्रांनो इकडे आपला आहेत ना बघा इकडे आपलं कांदा भजी आणि बटाटा भजी चाललंय आपलं त्यामध्ये आपलं आता बटाटा भजी बनवा घेतलंय आपण आणि इस्तो मस्त आहे जोरात चाललो इस्तो बटाटा भजी ना चांगले तळलेले आहेत मस्त मस्त कावडे आपण पर्यंत तिकडे अजून आहेत यामध्ये डिशमध्ये एवढा अजून बटाटा भाजी आपण करतोय आणि ते पण मस्त आपल्याला आहे तर मित्रांनो मस्त बाहेर पाऊस पडतोय जोरदार आपण गेले पाऊस मस्त कांदा भजी आणि बटाटा मस्त भजी बनलेले आहेत आपण एक पाव पण घेऊन आलो खाली येता आणि केळशीतून सगळ्या बाकीच्या पोरांनी खाल्ले हे नाश्ते झालेले आम्ही खातो कारण की भरपूर टाईम गेला असं बनवलं आहे मस्त बटाटा भजी आपले आहेत आणि कांदा भजी मिक्स आपण खातो बाकीच्या पोरांनी गाडीच खाल्ले कारण की बनायला खूप टाईम गेला त्यामुळे आम्ही आत्ता खातो आणि लास्टला बी राहिलेलो खूप करायचा मस्त या खायला गरम वगैरे पावसामध्ये छान मित्रांनो छान झाले का भजी इथे मस्त आहे कांदा भजी आणि दोन मिरची बाहेर लागतंय एक नंबर मस्त म्हणजे पावसामध्ये मस्त छान लागतं आणि एक नंबर मस्त गरमागरम पावसामध्ये भारी वाटतं खायला चुलीवर बनवलं आपण हे जाम थंडी लागते पूर्ण हे झालं गारवा पडलं गावाला काल एवढा रात्री पाऊस पडला ना पूर्ण दरे परे पूर्ण भरलं इकडे बघा पूर्ण परायला किती पाण्यात पोहोचणे रात्री तर खूप पाणी होता आता पाणी शांत झालं जरा पाऊस त्यामुळे बाहेर पडलो आम्ही बाहेर पडायला पण भेटत नव्हतं एवढं पाऊस पडतो गावाला तर मस्त वाटतं इकडे हिरवगार झालं आहे गाडी आले गाडीचा जुगाड झाला एक तर मित्रांनो आता निघालो आम्ही इकडे स्कूटीमध्ये आहे पुढे एक बाईक पण आहे तर बघायला चाललं आम्ही बाहेर कसं वाटतं किडशी कारण पाऊस खूप पडला रात्री तर बघतो आम्ही आज किती बाहेर पाणी भरलं आहे समुद्राला कारण पूर्ण आमच्याकडे चिचगाचा पूर्ण बुडाला आहे पूर्ण आणि तर बघायला चाललो आम्ही पाऊस थांबला आता पाऊस थांबला आहे पाऊस कंटिन्यू पाऊस पडतो आहे
इकडे विहीर चरायला गेले. मोठं म्हणजे खाडीच्या पोचलोय. तर आता पोहोचलो उठणं म्हणजे खाडीवर पोहोचलो आपण. इकडे पूर्ण आहे ना, इकडे जे राहतात लोक, कोळी लोक, ते कशा राहतात काय माहिती का, खूप पाणी भरतं इकडे. आणि तिकडे बघा पूर्ण मोठ्या लाटा सुटल्या इकडे खाडी समुद्रामध्ये. खूप अशा मोठ्या एकदम लाटा सुटल्या आहेत. आणि रात्री पाऊस खूप पडला आहे इकडे बघा. इथं बघा मंदिर पण आहे, राधाकृष्णाचं मंदिर. इथं बघा, इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे. पण इथले जे लोक राहतात ना, खरंच म्हणजे एवढा पाणी इकडे शिरा असलं ना पावसामध्ये, तर रात्री एवढा पाऊस पडला आहे ना, तर आता पाऊस पडलं पाणी कमी झालं नदीला. पण रात्री तर पाणी खूप होतं इकडे. आणि दरवर्षी पाणी इकडे आतमध्ये शिरतो इकडे उधाणाला वगैरे. तर हा आहे उत्तम ब्रिज. आम्ही थांबलेलो इथे, कारण की ब्रिजवरती कोण माणसं नाही आहेत. इकडे बघा, इकडची बाजू बघा, इकडे जाम पाऊस पडला रात्री. पूर्ण नदीला, पूर्ण खाडीला पूर्ण पाणी आहे ना, असं पूर्ण लाल लाल झालं पूर्ण मातीसारखं. पावसा असला काळ केलं मित्रांनो ना, जाम पाऊस ना. इकडे बघा, तर शेतावरून पण चाललं येतात. जाम पावसानं काळ केलं आहे. मला वाटतं आम्हाला पण भिजवणार पाऊस. आला आला आला, सोडत आलाय. आता मी आलो इथे अंजरल्यामध्ये आलो आम्ही. त्याला अंजरला समुद्र आहे. उन्हाळ्यामध्ये एवढा पूर्ण बीच दिसतो इथे, मस्त वाटतं एकदम. तर आता बघा जरा किती खवळलं, लाटा किती वाटतं येतं बघा. जाम एकदम मोठ्या मोठ्या लाटा येतात. लाटा वेगळ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात. आतमध्ये बघायलाच नको, एवढा खोल पाण्याचं ना झालेलं. आता पूर्ण लाल लाल पाणी झालं. पूर्ण डोंगरा बिना पूर्ण पाणी येतो आणि समुद्राला मिळतो ना, त्यामुळे पूर्ण समुद्र खवळला आहे, पूर्ण असं लाल लाल झालं आहे. लाटा किती मोठ्याच बघा. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो लाईट हाऊस जवळ. आणि पावसानं जाम काळोख केलं इकडे. पाठी आहेत ना, हे लाईट हाऊस आहे. इकडे येतात मे महिन्यामध्ये आम्ही पोरं फोटो वगैरे काढा इकडे. आणि तो मस्त दिसतो सनसेट वगैरे. पण आता एवढा समुद्र भरलेला, खवळला आहे पूर्ण, जामच. हे बघा. आणि पाऊस जास्त आहे ना समुद्रामध्ये, जास्त पाऊस पडतो. जाम काळोख केलं आहे बघा इकडे. असा पूर्ण हा रस्ता आहे ना, इकडे जातो पुढे हरणं साईडला वगैरे. हे लाईट हाऊस आहे. आणि इथून आता चाललोय पुढे चाललो आहे इकडे. ते बंद आहे लाईट हाऊस वाटतंय. तर लाईट हाऊसच्या वरती आता लाईटी भेटतात रात्रीच्या. म्हणजे खोल समुद्रामध्ये ज्या होडी वेळ गेल्या असतील लोकांना, कोळी लोक वगैरे, त्या सिग्नल असतो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये गावाला किती पाऊस पडला. कारण की आहे ना, गावाला नेटवर्क पण गेलंय. आणि पाऊस एवढा पाऊस पडतोय, गावाला जाम पाऊस पडतोय. त्यामुळे आम्ही पण इथं बाहेर नेटवर्कसाठी आलेलो आम्ही. फोन लावला घरी वगैरे. तर म्हटलं पुढे जाऊया बघायला समुद्रावरती किती पाणी भरलंय ते. कानडीने मासे पकडतात. काय का बाबू, इकडं बघा बोरी मस्त भेटल्यात दोन मस्त कानडीमध्ये. इकडं काही लावले कानड्या त्याने तिथे.
एकच बैल हे बघ कसला आहे हट्टा कट्टा एकदम शेतावरती जाऊन आलाय. तर मित्रांनो चाललो आता आम्ही घरी ना. इकडं आम्हाला एक मंदिर लागलं आहे गणपती मंदिर मुरुडी गणपतीचा श्री गणपती मंदिर मुरुडी म्हणून. आणि इकडे बघा मित्रांनो कसली भारी वाटतं कारण माझ्या मंदिराच्या समोरच आहे ना अशी विहीर आहे अशी शंकराची पिंडी असते ना त्या आकाराची. इकडे बघा अशी पूर्ण गोल आहे इकडे आणि इकडे अशी मस्त छान वाटतं. आणि मगाशी ती पोरं पोहत होती माझी पाऊस पडत होता खूप. श्री गणपती मंदिर मुरुडी बंद केलं वाटतं. लाईट गेले. मित्रांनो आता आपण घरी आलो आहे आणि जाम पाऊस पडला तिकडे मग दाखवला याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मला आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू असं का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.